जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जी काही मुदतवाढ आहे तर ती सध्या बघा आपल्याला जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात 20 तारखेपर्यंत इथं मिळालेली आहे. परंतु शिक्षक भरती होण्या अगोदर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे काही अतिरिक्त शिक्षक सध्या झालेले, तर अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे तर ते समायोजन प्रक्रिया सध्या बघा काही जिल्हा परिषदमध्ये बाकी होती. परंतु आता शिक्षक भरतीच्या ह्या ठिकाणी जी काही पदभरती होणार आहे त्याच्यासाठी महत्त्वाचं समायोजन प्रक्रिया आहे तर ती देखील सध्या महत्त्वाची असणार आहे. आणि सध्या काही जिल्हा परिषदमध्ये समायोजनची प्रक्रिया ह्या ठिकाणी सुरू झालेली आहे. जवळपास जी काही प्रत्येक जिल्हा परिषदेचे समायोजनाचं पत्र सध्या बघा इथे इश्यू करण्यात आलंय. तर आपण ह्या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी हे जे काही एक लेटेस्ट पत्र आहे ते म्हणजे जिल्हा परिषद इथं लातूरचं सध्या बघा पत्र इथं इश्यू करण्यात आलंय. हे पत्र चालू महिन्याचं असणार आहे. ह्यांना बघा गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व अंतर्गत जिल्हा परिषद लातूर. तर हे जिल्हा परिषद लातूरचं या ठिकाणी समायोजन तातडीचं महत्त्वाचं बघा या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलंय. ह्यांचा जो काही विषय आहे तो विषय म्हणजे जिल्हा परिषद लातूर अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांची सन 2025-26च्या संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत. कारण आपल्याला माहिती आहे की जे काही समायोजन करण्याचा प्रक्रिया आहे तर ती मागची सध्या बघा या ठिकाणी स्थगित होती. काही जिल्हा परिषदेची प्रक्रियेमध्ये होतं, तर आता सध्या ती प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे, जेणेकरून अतिरिक्त झालेले शिक्षक जे आहे तर त्यांचं समायोजन लवकरात लवकर झाल्यानंतर पुढील जी काही शिक्षक भरती संदर्भात प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेमध्ये सध्या बघा कोणत्याही प्रकारचा अडथळा इथं येणार नाही. तर त्यासाठी इथं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इथं संदर्भ देखील एकूण 3 संदर्भ देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये सविस्तर इथं काय म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद लातूर अंतर्गत प्राथमिक ह्या ठिकाणी शाळांची व जिल्हा परिषद प्रशालांची संबंधित शाळा मुख्याध्यापकांनी ऑनलाईन भरलेली पटसंख्या, वर्गखोल्या, कार्यरत शिक्षक पदे या माहितीनुसार त्या त्या केंद्र प्रमुखाकडे सदरील माहिती अंतिम केल्याप्रमाणे गट शिक्षण अधिकारी स्तरावर माहिती अंतिम रूप दिल्यानंतर राज्य स्तरावरून संच मान्यता उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की लातूर जिल्ह्यातील कार्यरत जिल्हा परिषद शाळेतील सन 2025-26च्या संच मान्यतेप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या जी असेल पटसंख्या निश्चित झाली असल्यामुळे आपल्या तालुक्यातील अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया संदर्भीय शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे करणे बाबत नमूद करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी संच मान्यता प्राप्त नाही त्या ठिकाणी लगत वर्षीतील मान्यता दिलेल्या शिक्षक संख्या ग्राह्य धरण्यात यावी. लगतच्या वर्षाच्या शिक्षक संख्या जास्तीत जास्त असेल तर आताची शिक्षक संख्या ग्राह्य ह्या ठिकाणी बघा धरण्यात यावी, अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे. तसंच इथं पुढे म्हटलेलं आहे की तसेच अतिरिक्त शिक्षकांची प्रचलित संदर्भ क्रमांक 1 आणि 2 मधील शासन निर्णयाप्रमाणे रिक्त पदावर सहशिक्षकांचे समायोजन, सहशिक्षकांच्या पदावर प्राथमिक पदवीधर यांचे विषयनिहाय प्राथमिक पदवीधर पदावर मुख्याध्यापक यांचे मुख्याध्यापक पदावर समायोजन करावे. तालुक्यातून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संवर्गनिहाय माहिती विहित नमुन्यात जिल्हा स्तरावर दिनांक 22/7/2026 पर्यंत दुपारी 5 वाजेपर्यंत ह्या ठिकाणी बघा खास दूतामार्फत त्या ठिकाणी सादर करावी, अशा पद्धतीने हे जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं देण्यात आले. म्हणजे एकंदरीत जी काही समायोजन प्रक्रिया होती तर ती समायोजन प्रक्रिया या ठिकाणी जी परत सध्या बघा सुरू झालेली आहे, जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये पुढे जो काही अडथळा आहे तर तो सध्या बघा राहणार नाही. एकंदरीत ह्याच्यामध्ये जे जे शिक्षक अतिरिक्त झालेले, कारण आपल्याला माहिती आहे की अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण जे आहे तर ते प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. मग त्याचे जे काही शिक्षकांचं या ठिकाणी समायोजन आहे तर ते समायोजन इथं सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जे काही या ठिकाणी बघा शासन निर्णयाप्रमाणे रिक्त पदावर सहशिक्षकाचे समायोजन सहशिक्षकाच्या पदावर करायचं आहे, बरोबर. त्यानंतर प्राथमिक पदवीधर यांचे जे काही विषयनिहाय पदं असेल तर ते प्राथमिक पदवीधर पदावर करायचंय. मुख्याध्यापक जे असेल तर ते यांचे मुख्याध्यापक पदावर समायोजन त्या ठिकाणी करायचंय. आणि हे जे काही अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संवर्गनिहाय माहिती विहित नमुन्यात सध्या बघा ह्या ठिकाणी 22/7/2026 पर्यंत ह्या ठिकाणी सादर करायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही शिक्षक नेमके किती त्या ठिकाणी अतिरिक्त झालेले आणि किती त्या ठिकाणी समायोजन झाले त्याच्यानंतरच आपल्याला जे काही रिक्त पदं असेल तर ती रिक्त पदे ऍक्च्युअल जो काही आकडेवारी असेल तर ती जिल्हा परिषदची त्यांना त्या ठिकाणी जाहिराती संदर्भात तिथं बघा अवेलेबल होणार आहे. तर सध्या जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते देखील देण्यात आलंय, जेणेकरून ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया बघा कशा पद्धतीने इथं होऊ शकते. तर त्याच्यासाठी इथे महत्त्वाचं जे काही अतिरिक्त शिक्षकांचं
समायोजनासंदर्भात वेळापत्रक आहे. आता ह्या वेळापत्रकानुसार समायोजन होईल तेव्हाच पुढील जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती प्रक्रियेला कुठेतरी गती आलेली पाहायला मिळेल. आता इथे ह्या ठिकाणी ह्या जिल्हा परिषदचं इथं टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, म्हणजे 16/7/2026 पासून सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये बघा तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे कधी होणार, 16/7/2026 ला, बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या जे काही शेड्यूल आहे तर त्या शेड्यूलनुसार कालच्या दिवसापासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढे आहे सदर यादीवर शिक्षकाकडून आक्षेप मागवणे 18/7/2026 पर्यंत. त्यानंतर आक्षेप प्राप्तीनंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची यादी अंतिम करून प्रसिद्ध करणे 20 तारखेपर्यंत. अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे तालुका स्तरावर प्रत्यक्ष समायोजन करायचे आहे 22/7/2026 पर्यंत. त्यानंतर तालुका स्तरावर समायोजन प्रक्रिया पार पाडल्यानंतर तालुक्यात पद शिल्लक नसल्याने शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त शिक्षकांची यादी व पदे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद लातूरकडे सादर करणे 22/7/2026 पर्यंत आणि जिल्हा परिषद स्तरावर समायोजनाची प्रक्रिया राबवणे 23/7/2026 पर्यंत. अशा पद्धतीने या ठिकाणी 16 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत हा टेंटेटिव्ह शेड्यूल इथं देण्यात आलाय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 20 तारखेपर्यंत जी काही शिक्षक भरती संदर्भात जाहिराती अपलोड करण्याची जी मुदतवाढ आहे तर ती सध्या आपल्याला इथं मिळालेली आहे. परंतु अशा पद्धतीने जी काही प्रक्रिया होऊन काही अंशी या ठिकाणी जी काही जाहिराती संदर्भात ज्या अपलोड करण्याच्या संदर्भात बघा काही त्रुटी होत्या, त्या त्रुटीमुळे आणि काही जिल्हा परिषदच्या अजून देखील जाहिरात जी आहे तर त्या फायनल सध्या बघा झालेल्या नसल्यामुळे अजून जी काही 20 तारखेनंतर कदाचित पुढे अजून 7 दिवसाची किमान मुदतवाढ जी असेल तर या ठिकाणी आपल्याला पाहायला कदाचित मिळू शकते. जर का या ठिकाणी संपूर्ण जी काही मुदतवाढ जरी असेल तरी ती आपल्यासाठी चांगलीच असणार आहे, कारण त्याच्यामध्ये अजून जी काही पदं असेल तर ती त्या ठिकाणी वाढू शकतात. आतापर्यंत जवळपास 20 ते 21 हजारापर्यंत जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा पवित्र पोर्टलवर पाहायला आपल्याला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये अजून देखील पदं सध्या बघा इथं वाढू शकतात. तर सध्या ह्या 23 तारखेपर्यंत जी काही समायोजन प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या इथं होणार आहे. हे जिल्हा परिषद लातूर संदर्भात एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती, कारण ह्याच्यामध्ये बदली प्रक्रिया असेल किंवा मग जे काही प्रमोशन असेल त्यानंतर हे समायोजन ह्या ज्या काही अंतर्गत प्रक्रिया आहेत ज्या की शिक्षक भरती होण्या अगोदर सध्या बघा होणे गरजेचे आहे, त्या प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी कुठंतरी आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर लवकरच शिक्षक भरती संदर्भात पुढील प्रेफरन्स संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी लवकरच सुरू होऊ शकते. तर सध्या ह्या ठिकाणी अंतर्गत ज्या प्रक्रिया आहेत तर त्या प्रक्रिया ह्या ठिकाणी जवळपास इथं बघा सुरुवात झालेली आहे, जेणेकरून लवकरात लवकर ह्या प्रक्रिया झाल्यानंतर पुढची जी काही शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट आहे तर ती आपल्याला लवकरच पाहायला सध्या बघा इथं मिळणार आहे. महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. ह्या संदर्भात पुढे जशी अपडेट येईल तशी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसं आपलं टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.